मॅन फ्रॉम नवीन शेवा. गेम ऑन. हिरवा कंदेल 3 षटकांचा सामना. एका बाजू IPL ची धुंद. एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला ऋषी. पहिला चेंडू यावेळेस येस मोठा मासा गळाला लागला जातोय. काय घडलं जातोय. कर्णधाराला परतीचा प्रवास दाखवलाय. गोल्डन डकचा शिकार बनला जातोय. ऋषी नारंगीकर भोपलाई न फोडता सर्वात मोठ्या मॅच मध्ये तंबूच्या आश्रयाला. धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली. पण ऐकले तत्पूर्वी उत्कृष्ट चेंडू पाहिलात. खरं तर मी तर म्हणेन आपल्या विजयाच्या मध्ये आलेला एक अडथळा या साहिलनं बाहेर काढलाय. ऋषी सारख्या मातब्बर फलंदाजाला तंबूच्या आश्रय. नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू पडल्यानंतर खालच्या स्पॉटला राहिला. पंचांकडे आशेनं पाहिलं जातोय परंतु क्वालिफाईड पंच सांगतात की यस हा सुंदर चेंडू आहे. खर तर समाधान सर आताच्या स्थितीला किंवा सध्याच्या घडीला एक कैक नवनिर्वाचित खेळाडूंचे खास वैशिष्ट्य आहे की चेंडू एकदा मिस झाला ना का पंचांकडे अवांतर मागायचं. यावेळेस तिसरा चेंडू. यावेळेस तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु अयशस्वी राहिला गेला. खर तर समाधान सरांनी उल्लेख केला होता की जी टीम सतत किंबहुना सातत्याने जिंकत पुढे जात असते ना लक फॅक्ट सुद्धा कधी कधी त्यांच्याच बाजूने जात असतोय. यावेळेस मात्र ते पूर्णपणे नशीब या ओवी वॉरियर्स टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. जितकी उंची तितकी लांबी. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. मॅकलम अशा प्रकारे पुढे येऊन तो फलंदाजी करत असायचा. मग 2008 ला IPL सीझन जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा KKR कडून रिप्रेझेंट करत असताना कोण विसरणार ती 156 धावसंख्येची पारी. अगदी ती आठवण करून दिली अजिंक्य यानं. नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय. ऑप्शनचा थोडासा सुरेख चेंडू दुसरा चेंडू निर्धाव. तदनंतर 5वा चेंडू. त्या चेंडूवर चढवला जातोय. आक्रमण. यावेळेस कव्हरच्या वरतून क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखी एक षटकार. अजिंक्य ठाकूर साठी यावेळेस सुवर्ण. मुलपाडा 11 कडून षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजिंक्यसाठी यावेळेस खरं तर समाधान सर ATM खुले झालेले आहेत. हा प्रेम आहे अजिंक्यवर असलेला. अजिंक्यच्या बॅट मधून 2 दर्जेदार षटकार पाहिले जरूर. ऋषी नारंगीकर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटलं होतं की ही टीम सानव वॉरियर्स बॅकफुटवर येणार का परंतु मागच्या मॅच मध्ये सुद्धा ती फ्रंट फुटवर राहिली. या मॅचच्या सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक सुंदर असा स्कोर उभा राहिलाय परंतु धावसंख्या आपण पाहू शकता 13च्या घरात आहे.
इंडियन क्रिकेटसाठी मित्रांनो हा अशुभ आकडा मानला जातोय का तर जेव्हा जेव्हा 13 आकडा असायचा ना तेव्हा तेव्हा विकेटची पडझड व्हायची. यावेळेस पहिला चेंडू अतिश मात्रे सिनियर खेळाडू आहे, लेजंड खेळाडू आहे. पहिला चेंडू सुरेख फेकला, एकच धावसंख्या पळून काढली जाते. प्रीतम किणी यांच्याकडून जर ओव्ही रायडर्स टीम ओव्ही रायडर्स जर विजयाचा मानकरी राहिली प्रथम क्रमांकाची तर रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. अतिश मात्रे कोण विसरणार सीएच प्रीमियर लीगच्या यंदाच्या पर्वामध्ये पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावसंख्या खर्च करून 2 महत्वाच्या विकेट ज्या गोलंदाजानं सिनियर खेळाडूनं मिळवले होते तो खेळाडू आहे अतिश मात्रे. यावेळेस तिसरा चेंडू फेकतोय. एस मॅनेजर सुशांत पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सन वॉरियर्स टीमला. यावेळेस लेग बाईकच्या स्वरूपात 1 धावसंख्या. एस रावजी चव्हाण यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक. जर ओव्ही रायडर जिंकली तर, परंतु यावेळेस काय घडला जातोय बरीच उंची आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला, 1 धावसंख्या पळून काढली जाते. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. यावेळेस जर कदाचित समाधान सर जर जेल टिपला असताना तर आणखी एक सामन्यामध्ये नवीन रोमांचक काळ मिळाला असता. कारण ज्या 2 फलंदाजांना मागच्या मॅच मध्ये हाहाकार माजवला होता ना त्यातील एक फलंदाज ओमकारला माघारी परतावं लागलं असतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी मोहिते यांनी जर डायरेक्ट हिट केला तर चंदन कडू मुलपाडा 11 यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक असेल. समाधान सर किती धावसंख्या उभारल्या जातील 3 षटकांमध्ये? 35 धावांचा मॅच फाईट होईल. यस, यावेळेस त्याच धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार. जवळजवळ 80% हा कदाचित सामना जिंकू शकेल, कारण ऋषी नार्गीकर आणि मृणाल पाटील या 2 गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र ओव्ही रायडर संघाच्या फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. थोडंसं मुश्किल टास्क असेल माझ्या मते. परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये खेळत असताना साहिल सारखा एक आक्रमक फलंदाज आहे ज्याच्या बॅटला खरं तर या रजनीमध्ये मी तर म्हणेन सूर गवसलाय. 35 साहिल चव्हाण चांगला बॅट्समन आहे. महागणपती संघाचे यावर्षी फॉर्मात असलेला बॅट्समन यात शंका नाही आहे, परंतु साहिल चव्हाणला मोठी इनिंग खेळता येत नाही आहे. मनीष खूप बक्षिसे झाली, सगळी बक्षिसे उदारी सगळ्यांना विनंती करतोय. बरेच जणांनी बक्षीस लावली, रक्कम जर मोजली तर 25-30 हजार होतील. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 पैसे सुद्धा जमा नाही. आणि बक्षीस लावणाऱ्यांना सूचना आहे, आपण लावलेलं बक्षीस जर एखाद्या खेळाडूने जिंकलं नाही तर त्याच्यामध्ये 30% रक्कम ही आलेल्या पाहुण्या समालोचकांसाठी कपात केली जाईल, याची नोंद घ्या. समाजकार्य बस झाला, समाजकार्य कोणी करू नका. पुढारी आहेत मनीष. आणि 2 षटके संपलीत का? 2 षटकामध्ये धावा झाल्यात. 2 षटकामध्ये श्रेयस 23 धावा झाल्यात. अजूनही निर्णायक 3रं षटक पहिल्या पूर्वार्धातलं जिवंत आहे आणि हे 3रं षटक मी तर म्हणे निर्णायक असेल. जसं पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्यात. निर्णायक हाणामारीचं स्लॉग ओव्हर आहे. जर समाधान सर आपले आज खरं तर विपुल पाटील सरांनी सांगितलंय की जे बाकीत गेले ते सत्य घडलंय. आज जर 35+ काढल्या ना तर मी तर म्हणेन ऍडव्हान्स असेल की या फलंदाजी करणाऱ्या टीमला डिफेन्स करण्यासाठी. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा 1-2 मातब्बर फलंदाज आहेत, परंतु जर गोलंदाजी करत असताना सलामीचा येणारा साहिलला जर धारातीर्थी पाडला ना तर मॅच आणखी एक रोमांचक पाहायला मिळेल. निश्चित या दरम्यान या स्पर्धेसाठी चिरनेर प्रीमियर लीग साठी तर या स्पर्धेसाठी
भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते नेते प्रतीक संजय गोंधळी यांच्याकडून 1001 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे। निश्चितच मदतीचा ओघ रात्र झाली जवळजवळ 1:30-2 वाजायला आले तरी सुद्धा मदतीचा ओघ चालू आहे। सगळ्या देणगीदारांचं मी पुनश्च अभिनव मित्रमंडळातर्फे हार्दिक आभार मानतो त्यांचं। श्रेयश पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर आता शेवटचं षटक निर्णायक असेल। या षटकामध्ये सुजल फोपेरकरवर सुद्धा दबाव असेल। चिरनेरचं एक यंग टॅलेंट आहे, निश्चितच येणाऱ्या काही वर्षामध्ये 1-2 वर्षामध्ये चिरनेरच्या मेन संघामध्ये निश्चित तो आपल्याला पाहायला मिळेल खेळताना। पहिला चेंडू अजिंक्यचा फटका फसलाय, मात्र विकेट किपर अश्विन प्रयत्न केला होता आणि ते झेल मात्र धरतीला दान झालाय। अजिंक्य मात्र आज अजिंक्यचं पाणी सुद्धा जलतंय आणि त्याच्यासाठी बक्षिसांची खैरात सुद्धा आपण पाहतोय। चंदन कडू म्हणा, मनीष मोकल म्हणा किंवा संपूर्ण मुलपाडा 11 क्रिकेट संघ आज संदीप गोंधळी म्हणा की आज अजिंक्यच्या या खेळीवर खूप खुश आहेत। 25 धावा एका धाब्याने आणि ओमकार पाटील एक खेळाडूचा खेळ 7-8 वर्षापूर्वी जर बघितला ना तर पूर्णपणे तंत्रशुद्ध बल्लेबाजी करणारा, फलंदाजी करणारा खेळाडू राहुल द्रविड ज्याप्रमाणे भारताचा वॉल होता ना तसाच हा चिरनेरचा एक दिवाल आणि चांगला फटका बॅटमधून आला। डीप लॉंग ऑनच्या वरनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी। जबरदस्त फाईट। ब्रिझा गाडी, त्या गाडीच्या मालकाला किंवा ड्रायव्हरला सूचना असेल की आमची पाहुण्यांची गाडी येते, आपली गाडी थोडीशी बाजूला हटवा प्लीज। ब्रिझा गाडी मेन गेट समोरील। श्रेयश तुफान फटकेबाजी पाहतोय, कधी कधी चेंडू डॉट जाते, कधी शिंगल येते, तर मधीत गरज आहे तेव्हा षटकार चौकार सुद्धा आपण पाहतोय। धावसंख्या झाली ती 31 ना, अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। दोन्ही फलंदाजांना विनंती असेल की आपण जास्त बातचीत करू नका, वेळ कमी आहे। त्याचप्रमाणे मनीष मोकल आमच्या चिरनेरची क्रिकेटची शान, बऱ्याच स्पर्धांमध्ये सिंहाचा वाटा असतोय, असे मनीष मोकल यांच्याकडून 1001 रुपयाची आर्थिक मदत। वेल डन मनीष। समाधान सर, जर प्रतिस्पर्धी संघामध्ये साहिल सारखा आक्रमक फलंदाज असताना 40 धावसंख्या एक फायटिंग स्कोर राहिला जाईल का? यावेळेस ऑप्शनच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर घोषित केला जातो। अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते। खर तर आपण उल्लेख केला होता की 35 जर धावसंख्या झाल्या किंबहुना 35+ तर एक फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस आणखीन 4 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 32च्या घरात। हा सुद्धा छान फटका, इथे मात्र प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये चेंडू जातो, आउटफील्ड थोडासा फास्ट आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय मात्र असफल प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी। ऋषी अजिंक्य त्याचबरोबर त्याला 7 ही ओमकारची लाभली गेली आहे। मागच्या मॅच मध्ये सुद्धा ऋषी नारंगीकर 2 षटकार लगावून परतीचा प्रवास घेतल्यानंतर या 2 फलंदाजांना सावरली होती टीमला। चौथा चेंडू त्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, या वेळेस मात्र कन्वर्ट केला जातोय 6 धावसंख्येमध्ये। या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं सान वॉरियर्स टीम पोहोचली जाते 42 धावसंख्येच्या घरात। परंतु यावेळेस आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु धावसंख्या 42 झाल्यात। आता आपलं प्रेडिक्शन काय आहे? नाही, आता कठीण असेल आव्हान, कारण ओव्ही रायडर संघाच्याकडे एवढी मोठी बॅटिंग लाईनअप नाही आहे। फक्त मित्रमंडळ साहिल चव्हाण हाच एक मेन फलंदाज आहे। हॅलो, समा कलेची जाण असणारे अनेक व्यक्तिमत्व समाजामध्ये आहेत। आज ज्यांचं सहकार्य क्रिकेटला खूप मोठं आहे
आज आपली कला ज्याने बघितली आणि श्रेयस पाटील आणि समाधान रेवसकर यांच्यासाठी मनीष मोकल यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हार्दिक हार्दिक आभार मनीष. खऱ्या अर्थाने आणि राजेंद्र ती संपूर्ण रक्कम आपण श्रेयसला द्या, कारण पाहुणा समालोचक आहे की नवीन उगवता तारा आहे. इथे मात्र झेल उडाला आहे. संतोष चव्हाणला झेल टिपलाय. ओंकारची खेळी मात्र संपुष्टात येते. 42 धावा झाल्यात ना मनीष. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग्स मधला बाकी असेल. सानव वॉरियर संघ म्हणजे आमचे भाचे सुशांत, स्वप्नील आणि सुशील यांचा हा संघ. सुरुवातीला ऑप्शन जेव्हा झालं ना, ऋषीवर जवळजवळ 24,000 पॉइंट्स खर्च केले होते. त्यानंतर फक्त 16,000 पॉइंट राहिलेले त्यांच्याकडे. असं वाटत होतं हा एक कमजोर संघ आहे, परंतु प्रीमियर लीगची खासियत आहे, जो कमजोर संघ असतो ना तोच संघ अंतिम फेरी जिंकतोय बऱ्याच वेळेला. निश्चितच मनीष मोकल आपण जे बक्षीस लावलत ते आमची सुद्धा कला इथे सफल ठरली. शेवटचा बॉल असेल. सुजल फोपेरकर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. अजूनही अचूक टप्पा. आता मात्र छान चेंडू यॉर्करला चेंडू टाकलाय. सिंगल येईल, मात्र शेवटचा चेंडू असल्या कारणाने इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र लिहिल्या पूर्ण होते. तर मित्रांनो, पहिल्या इनिंग्सचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या इनिंग्स नंतर श्रेयस मनीष आपल्याला सांगतो की धावसंख्या झाली ती धावफलकावर 2:44. येस, नक्कीच धावसंख्या झाली 44. तत्पूर्वी मनीषजी भोकल यांचं पुन्हा एकदा मी थँक्यू त्यांना म्हणतोय या चिरनेर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. खरं तर आपण समाधान सर जो विषय चढला होता ना की एखाद्याला कमी पॉइंट्स मध्ये खरेदी केल्यानंतर कमजोर समजू नका, कारण तुम्हाला सांगू इच्छितो अगदी राजेंद्र भगत सरांना सुद्धा ठाऊक आहे, मोठीजी प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीतून अनसोल होणारा गोलंदाज आहे ना, त्यांना मोठीजी प्रीमियर लीग मध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली होती. त्याचबरोबर फलंदाजीमधून म्हणजे जे स्टारकास्ट खेळाडू काढतायत ना 16 मोठीजी प्रीमियर लीग मध्ये 16 टीम्स असतात. जे स्टारकार्ड्स जे काढलेले ना 16 खेळाडू, त्यातून जो अनसोल झाला होता ना त्या फलंदाजांना पहिलं अर्धशतक त्या मोठीजी प्रीमियर लीग मध्ये लगावलं होतं. म्हणून अगदी गीतेमध्ये सुद्धा साफ प्रीमियर लीग जे आहेत मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये 12 संघ होते. मी तर म्हणेन कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 8च संघ पाहिजे आणि 2 दिवसाचं नियोजन करून स्पर्धा घेणं गरजेचं आहे. ही स्पर्धा कशासाठी सगळ्यांना खेळायला मिळायला पाहिजे. चिल्ड्रनसाठी किंवा गावासाठी यंग टॅलेंट किंवा चांगले खेळाडू आपल्याला मिळायला पाहिजे, हा उद्देश प्रीमियर लीगचा असतो. तर मी तर म्हणेन पुढच्या वर्षी जर कोणी स्पर्धा भरवली तर आपण कमी संघ ठेवा, 8 संघ ठेवा आणि 2 दिवसामध्ये जर स्पर्धा संपन्न केली तर चांगले दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यामधून 4-5 खेळाडू निश्चितच चिल्ड्रनसाठी आपल्याला मिळतील. नक्कीच विपुल पाटील सरांनी अतिश मात्रे यांना प्रश्न विचारला होता की या लीग मधून खरं तर काही नवीन उभरते सितारे आपल्या टीमला किंबहुना गावाच्या टीमला मिळत असतात, तर यातून कोण असतील जे आपल्या निदर्शनात येतील. खरं तर अतिश मात्रेने सांगितलं की मी हे खेळत असताना मी काही खेळाडूंना संधी दिली, तुम्ही सुद्धा युवा खेळाडूंना संधी द्या, त्यांचं टॅलेंट ओळखा, त्यांना प्राधान्य द्या. यंदाच्या सीझनला जरी तुम्ही त्यांचं सिलेक्शन केलं, गोलंदाजीतून मार खातील, फलंदाजीतून काही वेळेला अगदी निराशाजनक परफॉर्मन्स होईल सुद्धा, परंतु एका वर्षामध्ये ते फलंदाज नेक्स्ट इयर साठी का असे घडले जातील ना की येणाऱ्या आगामी काळामध्ये चिरनेरचं नाव 7 समुद्रापलीकडे नेण्यामध्ये त्यांचा अगदी सिंहाचा वाटा. चिरनेर हे आमचं जवळजवळ +9,000 आमची लोकसंख्या आहे. उरणमधील मित्र म्हणे सर्वात मोठं गाव आहे. आमच्या गावामध्ये आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा 18 टीम होत्या, सध्याच्याकडे जवळजवळ 13-14 टीम आहेत, खूप टीम आहेत. परंतु चिरनेरचं जे क्रिकेट ज्या अर्थी पाहिजे होतं ते होत नाहीये. मी महागणपती चिरनेर संघाला या लाईव्हद्वारे विनंती करतोय की चिरनेर संघाच्या कोचसाठी तुम्ही संतोष भगत आणि संदीप चव्हाणच्या जर मार्गदर्शनाखाली जर खेळलात ना तर चिरनेरचं क्रिकेट सुधारल्याशिवाय राहणार नाही. श्रेयस, नक्कीच खरं तर मार्गदर्शन असणं हे खूप महत्वाचं असतोय आणि मी तर म्हणतोय की मार्गदर्शकांना किंबहुना सिलेक्शन कमिटी जे असेल त्यांना निवडणं सुद्धा इतक्या यंग टॅलेंट्स मधून कोणाला घ्यायचा हा सुद्धा त्यांच्यासमोर बऱ्याचदा प्रश्न निर्माण होत असेल. त्या दोघांकडे माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता असं नाही आहे, परंतु मित्र म्हणेन संतोष भगत किंवा संदीप चव्हाण यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे
आणि त्यांच्याकडे सगळे बारकावे आहेत ते निश्चितच चिरनेर संघाचा खेळ सुधारल्याशिवाय राहणार नाहीत. हे वर्षाचं सीझन गेलं, पुढच्या वर्षासाठी हजार प्रयत्न केला. मी बऱ्याच स्पर्धांमध्ये सांगतोय की संतोष भगतला तुम्ही कोच करा, संदीप चव्हाणला कोच करा, निश्चितच फायदा होईल. बघा नक्कीच अगदी या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपली ही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. नक्कीच आपल्या विनंतीचा मान ठेवला जाईल. या वेळेस उत्तरार्धाकडे पुन्हा एकदा वळतोय. इथे 18 चेंडू आणि विजयासाठी 45चं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक षटक जर पाहायला गेला तर 15च्या सरासरीनं जावं लागेल. आपले साथी गुणलेखक म्हटल्यानंतर समाधान सर समालोचन करत्याचा पाठीचा कणा म्हटलं जातोय. त्याचबरोबर आमच्या समवेत एक जवळजवळ 45 धावसंख्या प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर आलाय ऋषी नारंगीकर. यावेळेस पहिला चेंडू फलंदाजीसाठी आलाय संदीप चव्हाण आणि साहिल चव्हाण हे दोन फलंदाज. असं पुन्हा एकदा दुसरा चेंडू ऋषी याचा संदीप साठी अतिशय सुरेख चेंडू होता, परंतु यष्टी रक्षक फंबल झालाय. उत्याचं नव्हतं झालंय. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघाचं श्री गणेश बाईच्या स्वरूपात होते. कातलपाड्यातले युवा नेतृत्व आदरणीय सन्माननीय समाधान म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक आहेत सुशील पाटील व अलंकार ठाकूर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आल्यात त्यांना सुद्धा. यावेळेस ऋषी यानं पहिला चेंडू फेकला निर्धाव, दुसरा चेंडू सुरेख फेकला होता. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला. ओंकार बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या पळून काढली जाते. संघाचा श्री गणेश होते. जास्तीत जास्त कमीत कमी विपुल सर साहिल चव्हाण कमीत कमी चेंडू जितका फेस करेल तितकं सानव वॉरियर्सला हे त्या टीम साठी ते बेनिफिट असेल. कारण साहिल चव्हाणची बॅट आपण पाहिलीत आज पूर्ण डे नाईट स्पर्धेमध्ये अक्षरशः चमकली आहे. साहिल चव्हाण यांच्यासाठी बक्षीस येतं. राजीव चव्हाण यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं हे बक्षीस दिलं जाईल. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कातलपाड्याचे युवा नेतृत्व श्री समाधानजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुशीलजी पाटील आणि अलंकार ठाकूर यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. व्यासपीठावर बंटी शेठ यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. ज्यांच्या नावाचा आज ब्रँड पाहायला मिळालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ज्या नावाची आज चर्चा केली जाते, बंटी शेठ खारपाटील यांचा शुभ सन्मान आणि शुभ आगमन पाहायला मिळतंय. व्यासपीठावर त्यांचं फटाक्याच्या आतिषबाजीनं आणि एक रॉयल एंट्री पाहायला मिळतंय. आपल्या नावाचा असा ब्रँड यांनी बनवलाय आणि खारपाटील संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या नावाची चर्चा आज केली जाते त्यांचा तिथं शुभ सन्मान झाला, त्याचं शुभ आगमन पाहायला मिळतंय. विपुल पाटील सर यावेळेस आपण मैदानामध्ये पाहू शकताय जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं साहिल यानं. एक धावसंख्या बाईच्या स्वरूपात पळून काढली आणि नेक्स्ट चेंडूवर चौकार लगावला जातोय कव्हर पॉईंटच्या वरतून. धावसंख्या धावपटलावरती 5च्या घरात. चर्चेमधलं नाव आहे ऋषी नारंगीकर आणि त्याच्या विरुद्ध आता धावा येताना पाहायला मिळतात. बॅट्समन सध्या बॅटिंग करतात. अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमी विस्फोटक बॅटिंग करतात सदाशी साहिल चव्हाण. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्डला वेदन चेंडू दंदन करत निघून जाईल सीमारेषा पलीकडं. साहिल चव्हाणच्या बॅट मिळालेला आणखीन एक दर्जेदार कलात्मक चौकार. बक्षीस देते ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी यावेळेस मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सुशांत पाटील भारतीय जनता पार्टीची युवा नेतृत्व यांच्या वतीने बक्षीस आलंय. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि प्रत्येक विकेट साठी आता 500 रुपयाचं बक्षीस हे गोलंदाजासाठी दिलं जाईल. ऋषी नारंगीरचा नेक्स्ट बॉल. यावेळचा बॅटला ब्रश करून चेंडू पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट लीग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या बाहेरून आमचे गणेश जे उत्तम असे गोलंदाज आहेत ते सुद्धा चेन्नई प्रीमियर लीगचा आनंद लुटतात. आणि तमाम अगदी पाहायला गेलात तर घड्याळामध्ये जबल एक बाजून 10 मिनिटं झाली आणि सर्व प्रेक्षक 1,500-2 हजार अजून प्रेक्षक जागे आहेत. हे चेन्नई प्रीमियर लीगचं प्रेम आहे आणि मेगा फायनलचा सध्या आपण मॅचला एन्जॉय करतोय. एका बाजूला महत्वाची लढाई उभी रायडर संघाची पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना सानव
हा संघ मैदानाच्या साने वॉरियर्स सध्या गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल ऋषी नारंगीकरचा हलक्या हाताने डिफेन्स केला. सेन्सिबल क्रिकेट. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडले. फंबल पाहायला मिळाला पण याचा फायदा घेता आला नाहीये तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ओव्ही रायडर संघाला. नेक्स्ट बॉल मात्र मागील चेंडूवर निर्धाव पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावा आल्यात. जिथं प्रेडिक्शन प्राथमिक अंदाज जर दर्शवला 35-30 धावा सुद्धा डिफेन्स होऊ शकतात. पण या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सक्षमतेने आपण साहिल चव्हाणला मैदानाच्या आत पाहतो ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. संघाचा कॅप्टन सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी आपल्या गावासाठी सध्या लढतोय. शेवटचा या षटकातील बॉल नक्कीच निर्णायक शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 10च्या घरात. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचं काम केलं जातोय. शेवटची 2 चेंडू अगदी सन्मान दिलाय की ऋषी नारंगीकर 2 चेंडूवर अतिशय सन्मानजनक डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय साहिल चव्हाणच्या बॅट मधून. पहिलं षटक उत्तरार्धातील संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटलावरती 10च्या घरात बिनबाद 10. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. साहिल चव्हाण यांनी जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर राजू चव्हाण भिवंडी यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज षटकाराच्या हॅट्रिक साठी दिलं जाईल. मागील 2 चेंडूवर अगदी निर्धाव चेंडू हाताळताना आपण ऋषी नारंगीरला पाहायला येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 35 धावांची. महत्वाची मॅच आहे. अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित चिरणे प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये हा थरार एन्जॉय आपण करतोय आणि येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी राजू चव्हाण पुणे यांच्या वतीनं बक्षीस आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी मात्र 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण मनीष यांचं सुद्धा कौतुक करूया ज्यांनी समालोचन कक्षामध्ये समालोचकांना सुद्धा बक्षीस यांच्या वतीनं आलाय. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा दिघोडीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तेजसभाई डाकी यांच्या वतीने सुद्धा 2000चा कॅश प्राइज आपण पाहिलं होतं. आणि 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 35 धावांची. रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ही सुद्धा मॅच आपण एन्जॉय करतोय. पहिल्या षटकामध्ये 10 जरूर आल्यात पण आता येणाऱ्या 12 मध्ये 35 बनवायचे आहेत. तिथून संघर्ष करावे लागेल. सर्व गोष्टींना उरून पोळणारी गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट आणि इथून आता कष्ट घ्यावे लागतील या दोन्ही संघाला. आमच्यासोबत श्रेयस पाटील एक नवीन आवाज आपल्याला पाहायला मिळतोय मोठीजी गावातील जे आमच्यासोबत जोडले गेलेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मुन्नाच्या विरुद्ध स्विच हिटचा हा प्रयत्न पाहायला मिळतो. शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 धावीतून कंप्लीट केले जाईल आणि 1 धावीनिशी 11 धावा धापटल्यावर लागल्या गेल्या. दुसऱ्या सत्रामध्ये या षटकामध्ये जरी आपण विचार केला तर 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा ओव्ही रायडर संघ. 12 चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता म्हणजे प्रत्येक षटकामागे सध्याच्या घडीला 17ची आवश्यकता आहे. समोर 2 सलामीला आलेले सलामीवर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत परंतु मृणालची मागच्या मॅचची गोलंदाजी कोण विसरणार. ज्यानं तब्बल 5 विकेट एका षटकामध्ये संपादित करण्याचा विक्रम या CPL मध्ये केलाय तोच गोलंदाज मृणाल आहे. पहिला चेंडू अव्वांतर फेकला जरूर परंतु कमबॅक कसं करावं ना हे मृणाला जरूर ठाऊक आहे. दुसरा चेंडू फेकलाय निर्धाव. येणाऱ्या 11 चेंडू आणि आता 34 धावांची गरज. थोडंसं स्कोर जरूर कठीण आहे पण इथून अशक्याला शक्य करावे लागेल. बॅट्समन समोर आहेत. हलक्याने खेळून काढला हा फटका. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फटका निघून चाललाय. कार्पेटच्या साह्यानं फटका खेळून काढला होता जिथं मिळा जाईल अवघी एकेरीत धाव. इथं तर ऑन द स्ट्राईक साहिल चव्हाणला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. हा संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि या खेळाडूकडे क्षमता आहे. कमलाकरजी पाटील रावे यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चिरनेर प्रीमियर लीग आहे पण बक्षीस कुठकुठून लागलं जात आहे. हे क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे आणि प्रत्येक विकेट साठी कमलाकरजी पाटील राबे गावावरून जे बिलॉंग करतात त्यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी आता मात्र 500 रुपयाचं बक्षीस हे दिलं जाईल. मुन्ना सध्या गोलंदाजी करतात. मागील सामन्यामध्ये ज्यानं 5 विकेट मिळवल्या होत्या अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. मागील सामन्याचा हिरो तर दुसऱ्या बाजूला ओव्ही रायडर संघाचा कॅप्टन सर सेनापती. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. थोडीशी बंबल पाहायला मिळतंय. धाव घेतली गेली नाही आहे. स्वतःकडे स्ट्राईक. शुभम मुंबईकर यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज दिलं जात आहे. या परिसरामध्ये अनेक अशा स्पर्धा होत गेल्या. गेल्या वर्षामध्ये उरण पूर्व विभागामध्ये सर्वात जास्त बक्षिसांची मी स्पर्धा पाहिली होती. जवळजवळ 35-30 हजार 2-2 षटकारासाठी गत वर्षाने पाहिले होते आणि यंदाच्या हंगामामध्ये चेन्नई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तेवढीच बक्षिसं पाहायला मिळतात. गोलंदाजी करतात मुन्ना. 9 चेंडू आणि
33 धावसंख्येची आवश्यकता आहे. समोर मुन्ना साहिल यावेळेस लक्ष्मणचा थोडासा बाहेरून जाणार आव्हान तर घोषित केला जातोय. येणारे 9 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 धावसंख्या धावपटलावर लगावल्या गेल्यात जरूर, परंतु साहिल चव्हाण यानं मागच्या चेंडूवर जर आपण पाहायला गेलात ना विपुल सर, तो स्वतःच्या मनगटावर विश्वास दाखवलाय. जास्त वेळ जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस हवेमध्ये झेल आहे, यावेळेस झेल होते, जमिनीला दान, जीवनदान दिलं जातोय. साहिल सारख्या एक आक्रमक फलंदाजाला 1 धावसंख्या बोलून काढली जाते. निर्णायक येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 8 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता. गुलाबी थंड्या आणि अजूनही चिरनेरकर जागे आहेत, ही त्यांची ओळख आहे. मागील समीकरण जरूर लगेच आपल्यापर्यंत कळवलं. येणारे आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 31 धावांची गरज. एका बाजूला ओवी रायडर्स संघ सध्या झुंज देतोय आणि बरीचशी अजून मुली सुद्धा जाग्यात. ओवी असतील, स्वरा, प्रांजल, तनिया आणि आराध्या सर्व समर्थक त्यांच्या अजून जाग्यात. त्यावेळेचा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथं अटीमध्ये पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीनं चेंडू अडवला, जिथून मिळा जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धाबनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 45चा पाठलाग करत असताना 15 धावा धापडला लागले की आता अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. एखादा मोठा फटका येणं विपुल सर या शेवटच्या बॉलवर अनिवार्य असेल, अन्यथा 6 चेंडू 30 धावसंख्या. मग आम्हाला नक्कीच मागच्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर बोलत असताना समाधान सरांची आठवण जरूर होतीये की 35+ धावसंख्या जर झाल्या ना तर खूप अवघड होऊन बसेल या ओव्ही रायडर्स टीमला. खर तर त्यांचं जे भाकीत आहे ना त्या भाकीताकडे अगदी वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण धावसंख्या जशा 45 स्कोअरबोर्डवर उभारून आल्यात, या वेळेस थोडीफार दमछाक आपल्याला पाहायला मिळते ओव्ही रायडर्सची. ज्या साहिलच्या बॅट मधून प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकारांची भाषा बरसत होती, त्या साहिलला स्तब्ध उभा ठेवलाय मुन्ना यानं. हलक्यात आणि खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या रीतीने होत असताना इथून सिंगल रन्स घेताना आणखीन एक पहिला हातरा लागलाय, तो म्हणजे ओव्ही रायडर संघाला. आणि इथून फलंदाज होतील धाव बाद. आता इथून समीकरणासाठी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. षटकार जर लगावले तर ओव्ही रायडर्स संघ हा सामना जिंकू शकतोय. शिरनेर प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आयोजित शिरनेर प्रीमियर लीग 2024 महापर्व. आणि या महापर्वामध्ये चॅम्पियन कोणता संघ असेल? एका बाजूला सानो वॉरियर्स हा संघ झुंजताना पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. इथून प्रत्येकाला आता लढावं लागेल. या सामन्यामध्ये संकट येत राहतील, तू लढायला शिक. वार होत राहतील, तू परतवायला शिक. दोष दिले जातील, तू ठाम राहायला शिक. तिरस्कार होत राहील, तू दुर्लक्ष करायला शिक. कोडी पडत जातील, तू उलगडायला शिक. परिस्थिती बदलत राहील, तू स्वीकारायला शिक. नाती विस्कटत जातील, तू आवरायला शिक. हात सुटत जातील, तू सावरायला शिक. अनुभव मिळत जातील, तू बदलायला शिक. आयुष्य सुंदर आहे, तू पुरेपूर जगायला शिक. आणि या खरतर स्पर्धेमध्ये आता याच अनुभवाच्या जोरावर येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. कोणता संघ या चेन्नई प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन ठरेल? पहिले फार महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये पहिली मॅन ऑफ द मॅच, आयुष्यातलं पहिलं बक्षीस, आयुष्यातलं पहिलं प्रेम, आयुष्यातली पहिली मोटरसायकल आणि आयुष्यातली पहिली पत्नी हे फार इम्पॉर्टंट असतं. अव्वल असतोय विपुल सर. खरं तर नजरा होत्या की पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल, फायटिंग मॅच पाहायला मिळेल का, परंतु तसं काही घडले नाही. समाधान सर जसं म्हटलंय ना की 35+ झाल्या तर पार्ट जड होईल आणि तेच 1 सेट सामना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस मोठा मासा गळाला लागला जातोय. ज्या फलंदाजावर अजूनपर्यंत आशा पल्लवित होत्या तो साहिल चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. की चाल बाज की नजर
सानव वॉरियर्सशी आमचे सर्वा सुशीलजी पाटील युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचा संघ आता फ्रंट फूटवर जाताना पाहायला मिळतोय आणि अजूनही ते सामना एन्जॉय करतात त्यांच्या मित्र परिवारासोबत आणि त्यांच्या संघाला अलंकार ठाकूर आणि सुशीलजी पाटील आणि सुशांतजी पाटील आणि सागरजी पाटील यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। येणारे 6-5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 29 धावांची गरज। आता एकतर्फी सामना जरूर झाला। नक्कीच जो फलंदाज खऱ्या अर्थानं चर्चेत राहिला होता अगदी समाधान सरांची विषय चढत असताना विपुल पाटील सर पहिले जे सुरुवातीचे सामने होते ना ते अगदी हाय व्होल्टेज झाले, परंतु जशी सेमीफायनल फायनल पाहायला मिळाली ना समाधान सर ती वन साइड दोन्ही मॅचेस पाहायला मिळाल्या। खरं तर प्रेक्षकांना उत्कंठा होती की सेमीफायनल आणि फायनली हाय व्होल्टेज होईल का, परंतु तसं काही घडलं नाही। प्रेक्षक वर्ग मी तर म्हणेन नाराज राहिलाय त्या दोन सामन्यांमध्ये। गोलंदाजी करत असताना आपण मंगेश कातकरी यांना सुद्धा पाहू शकतोय। असा एक समाज आहे ना या जगाच्या पाठीवर स्वतः मेहनतीनं जिद्दीनं परिश्रमाने हा लढत राहिला आणि आपल्या हातावर जी मजुरी मिळत असते त्याचं खरं तर करत असताना त्याचं पोट सावरत असतो, पण या खेळाडूंकडे फॉर्म भरायला पैसे नव्हते, पण राजेंद्रजी भगत सरांनी या खेळाडूचे फॉर्मचे पैसे भरून त्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा संधी दिलाय। त्यामुळे आयोजन कमिटी आणि राजेंद्रजी भगत यांचं स्वागत केलं जात आहे यश षटकारांना। इसके बाप अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर याची ज्याचे संस्थापक आहेत पद्माकरजी पोपेरकर, एक उच्च शिक्षित माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा रक्तदान शिबिर असेल, अनेक सामाजिक कार्य असेल किंवा महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाच्या वतीने होत गेलेत। तादात 32 वर्ष उलटून गेलेत, पण त्यातून होणारा नफा असेल, तिरंगा चषकातून जो होणारा नफा हा समाज कार्यासाठी उपयोग करत असतात। त्यामुळं आता उर्वरित येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 23 धावांची गरज। चॅम्पियनच्या अगदी उंबरठ्यावर आलाय सानव वॉरियर्सचा संघ। कौतुक करूया सुशांतजी पाटील आणि संपूर्ण टीमचं अतिशय चांगल्या रीतीने हा कामगिरी राहिलाय। भगवो वादळ मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावतोय। फटका जरूर चांगला, चेंडूला पाठवून दिलाय पण उशीर झालाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क। लगावला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार। एक चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे। ही फटकेबाजी म्हणजे विपुल सर परीक्षा संपल्यानंतर केलेला अभ्यास मी तर म्हणेन, कारण जेव्हा आवश्यकता होती ना तेव्हा अगदी बॅट तलवारी मॅनामधून बाहेर निघाल्या नाही। यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार हॅट्रिक लगावली आहे जरूर, परंतु प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय, चॅम्पियन टीम ठरली आहे सानव वॉरियर्स। या चिरनेर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाची अभिमानाची स्पर्धेचा हकदार ठरलाय